आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। विजेच्या प्रश्नांवर शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांचे खमताणे सबस्टेशनवर आंदोलन। बागलाण तालुक्यातील विजेच्या प्रश्नांवर आक्रमक झाल्याचे चित्र खमताणे सबस्टेशनवर दिसत आहे। वारंवार तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट खमताणे सबस्टेशनवर गाठत आंदोलनाचा मार्ग नोंदवला। अखेर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांच्या मागणीवर तातडीने तोडगा काढल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती। या संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रारी करून त्यावर कोणताही प्रकारचा तोडगा निघत नव्हता। अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत खमताणे सबस्टेशनवर उपोषण सुरू केले। कायमस्वरूपी रोज रात्री सायंकाळी 6 ते 9 ते 10 पर्यंत लाईट शिवारात राहत नसल्याने संपूर्ण शेतकरी त्रस्त झाले होते। तसेच रात्रीच्या सुमारास जंगली प्राणी शिवारात वावर करत असल्या कारणाने सर्व शेतकरी भयभीत होते। अंधाराचा फायदा घेत बिबट्याने काल सायंकाळी खमताणे येथील शेतकरी विष्णू भाऊराव अहिरे यांच्या घराशेजारी बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करत ठार मारले। पाळीव प्राण्यावरती हल्ला करण्याच्या घटना घडत होत्या, त्यामुळे परिसरातील सर्व शेतकरी भयभीत झाल्याचे चित्र दिसून येत होते। शेतशिवारात सायंकाळीच्या सुमारास सगळीकडे अंधार असल्यामुळे शेतकऱ्यांचे घरातून बाहेर निघणे कठीण झाले होते। त्यामुळे आज बुधवारी रोजी खमताणे गावाचे खंबीर नेतृत्व माजी सरपंच प्रदीप आबा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खमताणे शिवारातील शेतकरी पंडित इंगळे, शेखर वाघ, महेश वाघ, नितीन वाघ, लखन इंगळे, वैभव इंगळे, नंदकिशोर पवार, रवींद्र वाघ, सोनू सोनावणे, राजेंद्र बागुल, गुलाब बागुल, लखन इंगळे, अमोल वाघ, राकेश वाघ, अनिल इंगळे, रुपेश इंगळे, धर्मेंद्र वाघ, निरपूर गावातील शिवनाथ पवार, जितेंद्र सूर्यवंशी आंदोलनात सहभागी झाले होते व आदी शेतकऱ्यांनी खमताणे 33 kV सबस्टेशनवर जाऊन आंदोलन केले। लाईट बंद करण्यात आली। 2 तास शिवारात रात्री आम्हाला कंटिन्यू लाईट मिळावी यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी 2 तास 33 kV सबस्टेशनवर उपोषण केले। त्यानंतर महावितरणचे सहाय्यक अभियंता राहणे साहेब यांनी तिथे समक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांसमोर सांगून लेखी आश्वासन देण्यात आले असे सांगण्यात आले। आजपासून सुरळीतपणे लाईट चालू राहील असे सांगण्यात आले। त्यानंतर लाईट चालू करण्यात आली। त्या संदर्भात महावितरणाकडून प्रत्यक्षात कारवाई सुरू करण्यास माहिती देण्यात आली आहे। अधिकाऱ्याकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। महावितरण सहाय्यक अभियंता राहणे साहेबांनी केलेल्या तातडीने निर्णयाची खमताणे शेतकऱ्यांकडून स्वागत व कौतुक करण्यात आले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक बापू बागुल। खमताणे शिवारातील जे एजीचे फीडर आहेत की ज्यांना आता जो आपला संध्याकाळचा लोड जास्त गेल्यामुळे त्याला आपल्याला बंद करावं लागत होत्या, तर त्या फीडरचा लोड आपण हा नवीन फीडर टाकलेला आहे निरपूर सबस्टेशनवर आणि दोन्ही फीडर बायफर्केट झाल्यामुळे याचा लोड कमी होऊन यांचा सप्लाय जो आता संध्याकाळच्या वेळेस आपल्याला मॅक्सिमम लोडच्या डिमांड असल्यामुळे म्हणजे घालवावा लागत होता, तर तो जाणार नाही। म्हणजे संध्याकाळी जेव्हा आपली सिंगल फेजिंगचा टायमिंग असतो तेव्हा पण शेतकऱ्यांना म्हणजे घरांना वीज भेटेल 24 तास ना, म्हणजे बाकी आपण इतर वेळेस तर चालूच ठेवत होतो। फक्त जो 2 तासाचा पीक पिरियड मधला जो विषय होता, जो लोड जास्त जात होता, तर आपण त्याच्यात स्कीम अंतर्गत जो नवीन फीडर टाकलेला आहे, तर लोड बायफर्केट झाल्यामुळे दोन्ही फीडरचा लोड कमी होईल आणि लोड कमी झाल्यामुळे तुमच्या लाईनी चालू राहणार संध्याकाळी। बरोबर, असं आहे। आभारी आहेत सर, चला धन्यवाद।